हेलो मेरे मित्रों, सगळ्यांना दीपावलीचं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन। आणि आज आहे वसुबरस। मग आजपासून दिवाळी चालू होते। मग मी विचार केलेलो की मी काल शॉपिंग करायला गेलो होतो, बट तिकडे मला असं काय युनिक वाटलं नाही कंदील मध्ये। मग मी विचार केलो मी घरातच कुछ तो जुगाड़ करेंगे और घर में ही कुछ बनाएंगे। तो मैंने सोचा मेरे घर में हे जुना होतं भाकरीचं बुटी। मग ह्याला आता पेंट करून मी तयार करणार आहे छोटीशी क्यूटशी एक कंदील। मग चला बघूया। आधी ह्याला जरासं धुवून घेऊया। मी हे जरासं म्हणजे धुवून घ्यायचं नाही, हे चांगलंच होतं। ते पेंट लागण्यासाठी थोडंसं ओलं पाहिजे होतं, म्हणून मी थोडंसं धुवून घेतलो आणि त्याच्यातनं पाणी पूर्ण सगळं काढलोय आणि थोडंसं पुसून घेतलोय। चलो पेंट करेंगे। आणि मी हे ह्याच्यासाठी मी हे रेड कलर चूज केलो। तुमचं मर्जी, तुम्ही कुठलं पण घेऊ शकता। मला हे रेड आवडलं। मग त्याच्यामध्ये वॉर्म कलरचं लाईट सोडले तर ते एकदम चांगलं दिसते, असं माझं म्हणणं आहे। मग चला पेंट करूया पटापटा पटापटा। हे लिटरली एक 5-15 मिनिटचं काम असेल एवढंच। आमचे मिस्टर कधीपासून माझं पाठीमागं लागले, कधीपासून माझं पाठीमागं ते हे कराले की तू घरातच कंदील करणार होतीस आणि अजून तुझं काय कंदीलचं पत्ता नाही असं। मग आम्ही आता 5 मिनिटात हे संपवून घेऊया। हे कंदील पेंट बनवायचं मला कुठं पण असं मी सर्च वगैरे केलो नाही। मी जेव्हा बेळगावीमध्ये होतो तेव्हा दांडिया खेळतात ना, तेव्हा हे डेकोरेशनसाठी हे त्यांनी क्रिएटिव्हिटी केलेले। मग मला ते खूप आवडलेलं आणि मी ठरवून पण घेतलेलं की एकदा तरी मी हे घरात ट्राय करणार आहे। आणि ते कंदीलला मी असं कंदील मी तयार करायचं हे ठरवलेलो आणि ह्या वर्षी ते टाइम आलं आणि खूप लो बजेट। 5 मिनिटाचं काम आहे। आणि जे हे ऑलरेडी हे कंदील त्यांनी केलेत ना, त्यांनी माझं स्टेटस नाही तर स्टोरी बघून त्यांनी नक्की रिप्लाय करणार हे आमचं कॉपी केलीस नाही। कॉपी नाही केलो, इन्स्पायर झालोय मी तुमचा ते क्रिएटिव्हिटीने आणि मी ते ट्राय करालोय। ह्याचं पाठीमागं लावायचं गरज नाही। हे ऑलरेडी इकडे करताना जे थोडंसं पाणी उरलं असते ना, ते पाठीमागं ट्रान्सफर झालेलं आहे, हे दिसतच नाही ॲक्च्युली। मग इकडे ना केले तर पण चालेल, तुमचं पेंट वेस्ट होत नाही असं। आणि तुम्हाला घरात आणि नंतर तुम्ही ते घरात लावायचं असलं तर तुम्ही नंतर ते पेंट करून घेऊ शकता। हे घरात पण लावू शकता तुम्ही, तेवढं भारी दिसते। ओके, हे झालं आहे रेडी। आणि मी ह्याला आता एक 10 मिनिटासाठी फॅनच्या खाली ठेवतो की हे लवकर वाळू देत म्हणून। हे दिवाळी नाही, हे होली चाललंय असं मला वाटते। आता ते झालेलं आहे रेडी।
मग त्याला थोडं तरी वाटायला पाहिजे ना की मी कंदील आहे आणि मी काहीतरी जरा कलरफुल असं दिसायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी खूप सारे उलन्स आणलो आहे वेगळ्या वेगळ्या कलरची, की येलो आणि हे मोरपंखी कलर, हे ऑरेंज आहे आणि हे पर्पल. मग हे उलन आम्ही त्याला राऊंड असं हँगिंगसाठी मी यूज करणार आहे. जे हे बघणार आहेत ना तिने नक्की असं कमेंट टाकणार आहेत की आम्ही ऑलरेडी केलेला आहे. हां बाबा, तुम्ही केलेला आहे ते बघूनच मला चांगलं वाटून मी ते ट्राय करालो. हे वीरू आलेला आणि तो सगळं गोळं करून गेलंय. आता लिटरली संध्याकाळी झाले, पूर्ण अंधारी झाले आणि हे मी आत्ता तयार करालोय सकाळीपासून सगळं कामं सोडून. हे एवढं बस वाटते मला, असं एवढं बस. तुमचं माप अनुसार तुम्ही घेऊ शकता. असं हे गुंडाळून घ्या चांगलं. आली दिवाळी. हे आता मध्ये आता सेंटरला असं बांधून घेऊया. असं सेंटरनं बांधूया, मग ते बरोबर बसते. तुम्ही हे जे उसका गर्दन है ना उधर बांधोगे तो अच्छे नहीं आएगा. उधर बांधेगा तो कुछ और दिखेगा, तो उसके हेयर में ये बांधो, फिर वो अच्छा दिखे. सगळे कलरचं मी 3-3 गुच्छ रेडी करून घेतलो. ते इझी होतं. त्याच्यानंतर तर जे मला टाईम लागला आणि खूप म्हणजे खूप त्रास झाला, ते मला वाटलं की इझिली होईल, बट ते ॲक्च्युली होत नव्हतं. मला इकडं खूप म्हणजे अर्धा तास तरी लागलं असेल. ते कात्रीने मी हेल्प घेऊन त्याला होल पाडून घेतलो. त्याच्यानंतर आमचे मिस्टर त्याला वायर वगैरे घालून त्याला होल करून घेतलेले त्यांनी ऑलरेडी वायर पास होण्यासाठी. मग त्यांनी ते सगळं जोडून घेऊन त्याच्यामध्ये बल्ब फिट करून घेतले आणि ते कंदीलसारखं तिकडं वरती जॉईन केले. मग बघा किती म्हणजे एवढं गोड दिसते ना ते कंदील. आणि आमचं दिवाळीचं सगळं डेकोरेशनच करून टाकलो आम्ही. दिवाळी चालू झालं आमचं आज. आणि आज होतं वसुबारस आणि मी तयार झालो आणि तिकडं निघालो गाई माता का पूजा करायला. गौ माता का पूजा करायला आम्ही वीरू त्यांची मम्मी, आम्ही जाऊबाई वगैरे निघाले आणि सगळे आम्ही पूजा केलो. मी पण पूजा केलो आणि गौमातांना आम्ही जे घेऊन गेलेले ते प्रसाद पण दिलो आम्ही आणि गौमाता खाल्ले पण आणि आम्हाला चांगले आशीर्वाद पण दिले. मी आलो नैवेद्य दाखवून गायला. मग तुम्हाला आज केलेलं व्हिडिओ चांगला वाटलं असलं तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. भेटूया आणि एक व्हिडिओमध्ये. असं नाही सांगत की मी उद्या भेटणार, मी उद्या भेटतच नाही. केव्हा मला टाईम भेटते मी तेव्हा व्हिडिओ करतो. चला, अनदर व्हिडिओमध्ये आम्ही भेटूया. बाय.